हाय, कशा आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान छान एक गोष्ट ऐकायची आहे. आजीबाईची आणि कोल्होबाची. अरे वा, सगळ्यांना आवडेल ना? मग चला, ऐकायचं का सगळ्यांनी? छान मस्त बसा बरं मांडी घालून. मी मस्त गोष्ट तुम्हाला सांगते. एक ना छान असं छोटंसं गाव असतं. आणि त्या गावात एक छोटीशी झोपडी असते. त्या झोपडीत एक आजीबाई राहत असते. हो, आणि त्या आजीचं कुणीच नसतं. बिचारी एकटीच राहत असते. मग तिला रोज सकाळी ती उठायची, इकडलं तिकडलं काय काय घेऊन विकायला जायची. पण तिला काय एवढं काय मिळायचंच नाही. एके दिवशी काय झालं, तिच्या अंगणात एक छान मस्त मोठं बोरीचं झाड होतं. आणि त्याला इतकी बोरं लागलेली होती, छान मस्त पिकलेली बोरं रोज खाली पडायची. आजीबाई ती टोपलीत उचलायची आणि बाजारात घेऊन जायची. बाजारात छान पैसे यायला लागले आजीला. मग बाजारात जाऊन ती बोरं विकायची आणि तिला लागेल ते सामान घेऊन घरी यायची. असं रोज व्हायचं. बरेच दिवस झाले, आजीचं छान चाललेलं होतं. एक दिवस काय झालं, हा एक कोल्हा रात्री तिच्या अंगणात आला. बघतो तर काय, बाप रे, इतकी छान छान बोरं. कोल्होबाच्या तर तोंडाला पाणीच सुटलं आणि पळत पळत मस्त गेला आणि पटापट पटापट सगळी बोरं खाऊन टाकली आणि निघून गेला. सकाळी जेव्हा आजी उठते आणि अंगणात बघते तर काय, अरे च्छा, एक पण बोर नाही. बोरं कुठे गेले? आज काय पिकली नसतील, जाऊ दे, उद्याला जाऊ. उद्याला बाजारात जाते आणि मग काही ते घेऊन येते. असं सांगून आजी आपापल्या कामात राहिली. दुसरा दिवस आला. कोल्ह्याला आठवलं, अरे वा, तिथे तर छान छान बोरं होती. कोल्हा रात्री परत येतो आणि सगळी बोरं खाऊन जातो. आजी सकाळीच उठते, दरवाजा उघडून बघते तर काय, अंगणात एक पण बोर नाही. अरे बाप रे, 2-3 दिवस झाले अशी बोरच नाही. आजीला प्रश्न पडतो, आता मी करायचं काय? खायचं काय मी? बाजारात तर जाता येत नाही, बोरं नाही त्याच्यामुळे. मग आजीबाई विचार करत बसते, असं काय झालं असेल बरं? एक पण बोर नाही माझ्या झाडाखाली. असं किती दिवस झाले की मला बोरच नाही मिळाली. थांब, आज मी ना रात्री जागते आणि जागून बघते की माझी बोरं का नाही, कोण खातं, कुठे जातात, बघायला तर पाहिजे. माझी बाई छान मस्त अशी रमून आणि बघून अशी बसून बघते. गपचूप अशी अंधारात बसलेली असते. बघते तर काय, कोणीच नाही सर. अजून कोण नाही आलं, कोणीच नाही बोरं नेली. मग माझी बोरं कुठे जातात? बोरं तर पडतात. थोड्या वेळाने हळूहळू दबक्या पावलाने कोल्होबा येतो. अरे बाप रे, हा तर कोल्हा आहे. आजी गपचूप बसलेली असते, सगळं बघते. कोल्होबा पटापट पटापट पडलेली बोरं अंगणातली इकडे धाव तिकडे धाव करून सगळी खाऊन टाकतो. आजी म्हणते, असं काय, माझी बोरं हा खातो का? आणि मी आहे ती 2-3 दिवस माझी बोरं का नाही पडत? माझी बोरं का नाही मिळत माझ्या अंगणात? झाडाखाली का नाही मिळत? असा विचार करते. हा नेतो काय? थांब, याची आता उद्याला मी खोडच मोडते. दुसऱ्या दिवशी काय होतं, आजीबाई तयार राहते. कोल्होबा येईल ह्याच्यात. सगळी बोरं कोल्हा यायच्या आधी उचलते आणि एका ठिकाणी आणून ठेवते. जमा करते सगळी बोरं आणि गरम गरम एक तवा करते. चुलीवर एक गरम तवा ठेवते
आणि तो गरम गरम तवा त्या बोराच्या शेजारी नेऊन ठेवते. कोल्हा येतो हळूहळू त्याच्या वेळेत. आलास का, ये, तुझी बरोबर खोड मोडते मी, असं म्हणते आजी आणि लपून राहते. आणि मग काय होतं मुलांनो, बघा तो कोल्होबा येतो, बघतो तर काय, अरे बापरे, आज तर एकाच ठिकाणी मला काय कष्टच लागणार नाही, मेहनतच लागणार नाही, मस्त एका ठिकाणी मी बोरं बसून खाणार. येतो आणि खायला लागतो आणि बसायला जातो. इतक्यात काय होतं, त्या गरम गरम तव्यावर तो बसून पडतो. उई 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 ओरडायला सुरुवात करतो. अरे माझं काय झालं, मी भाजलो, कुई 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 असा ओरडायला लागतो. तेवढ्यात आजीबाई बाहेर येते आणि सांगते, ये रे कोल्होबा, बोरं पिकली. मग कोल्होबा म्हणतो, नको नको आजीबाई, माझी खोड मोडली. आजी पुन्हा त्याला हसून हसून म्हणते, अरे ये रे कोल्होबा, बोरं पिकली. नको नको आजीबाई, माझी खोड मोडली. आणि धूम तो पळून गेला, कोल्होबा पळून गेला. मग आजीला बोरं रोज तशीच मिळायला लागली आणि बाजारात आजी जाऊन तिचं सामान आणलं. कसं वाटलं तुम्हाला गोष्ट? छान छान आहे ना? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळे छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.